मित्रांनो, नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे, अत्यंत निषेधार्ह आहे. परंतु या सिस्टम कडून तुम्ही न्यायाची अजिबात अपेक्षा करू नका. कारण ही तीच सिस्टम आहे जी आसाराम बापूला प्रतिष्ठा देते. ही तीच सिस्टम आहे. लक्षात ठेवा, नसरापूर येथील जो आरोपी आहे भीमराव कांबळे, म्हणजेच त्याला उर्फ आसाराम बापू म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्या आसाराम बापूला येथे राम मंदिरामध्ये VIP दर्शन दिलं जातं. बघा ही सिस्टम कशा पद्धतीने काम करते. आणि त्याच आसाराम बापूचे समर्थक वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार आहेत. ते विकास लवांडे की अशोक लवांडे यांनी जी 20 जणांची यादी दिली त्यामध्ये एक महाराज असे आहेत जे आसाराम बापूचे समर्थक आहेत. आणि असे शेकडोनी कीर्तनकार आहेत जे आसाराम बापूचे समर्थक आहेत. अशा पद्धतीची ही सिस्टम बनलेली आहे. या सिस्टममध्ये महिलांना अजिबात किंमत नाही. मग ती महिला कोणत्याही जातीतली असो, कोणत्याही वर्गातली असो, महिलांना अजिबात किंमत नाही. कारण धर्मग्रंथामध्येच सांगितलेलं आहे, ढोल गवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी. लक्षात ठेवा, महिलांना यांच्या धर्मग्रंथामध्ये शून्य किंमत आहे. मित्रांनो, ज्या वेळेस संजय राठोड विरोधी पक्षामध्ये असतो त्यावेळेस तो अडचणीचा ठरतो. लक्षात ठेवा, त्यावेळेस तो महिलावर अत्याचार करणारा ठरतो. आणि ज्या वेळेस यांना सत्तेसाठी त्याची गरज असते त्यावेळेस तो चांगला होतो, मांडीला मांडी लावून बसतो. अगदी संपदा मुंडे प्रकरणी काय झालं, जयकुमार गोरे प्रकरणी काय झालं, कोपर्डी प्रकरणी काय झालं, असे अनेक शेकडोनी उदाहरणं आहेत. आणि त्यामुळे नसरापूर येथे घडलेली जी घटना आहे या सर्व घटनांचा परिपाक आहे. त्या आरोपीला पेरोल कुणी दिली, लक्षात घ्या. अशा आरोपीला ज्याने अगोदर असे गुन्हे केलेले आहेत त्याची मानसिकता माहीत आहे. ही मानसिकता बदलत नसते. बीडमध्ये वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि त्या वाल्मिक कराडला जेलमध्ये सगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. कुणाच्या आशीर्वादाने? बघा, म्हणजे अशा पद्धतीची जर सडलेली न्याय व्यवस्था, न्याय जर पैशाने विकत घेता येत असेल, न्याय जर सत्तेच्या मार्गाने विकत घेता येत असेल, तिकडे त्या करुणा मुंडे आहेत, त्या 24 तास ओरडत आहेत. म्हणजे आमदार, खासदार, मंत्री जे कायदे मंडळामध्ये कायदे बनवणारे जर अशा पद्धतीने वागत असतील तर न्याय नेमका कुणाकडे मागायचा? देवेंद्र फडणवीस यांना फक्त एकच काम आहे, पक्ष फोडाफोडी, ED, इन्कम टॅक्स, CBI आणि ही भ्रष्ट व्यवस्था जोपासणे. यामध्ये महिलांना सन्मान नाही. एक महिला वरडून सांगत आहे, नसरापूर घटनेनंतर एक महिला वरडून सांगत आहे, आम्हाला रस्त्यावर सुरक्षित वाटत नाही. हा नेमका कशाचा परिपाक आहे? मित्रांनो, ही सिस्टम अशा पद्धतीची बनवली गेलेली आहे, मुद्दामहून बनवली गेलेली आहे. यांना पेशवाई आणायची आहे, यांना न्याय द्यायचा नाही. मागच्या बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, परंतु त्याच्या मागे कोणाला वाचवण्यात आलं? लक्षात ठेवा, येथे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देणारा कोरटकर आज जेलमध्ये नाही, तो बाहेर आहे. कोणाच्या आशीर्वादाने आहे? बघा, धीरेंद्र शास्त्री जो छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतो त्याच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस बसतात. जो अंधश्रद्धा पसरवतो, जो पाखंड पसरवतो आणि गेल्या वर्षी त्याच्यावर आरोप आहे, त्या आश्रमातून अनेक महिलांची हे झाली तस्करी वगैरे काही आरोप आहेत. बुवा ते बाया हे सगळ्यांना माहीत आहे. आणि असं असताना सुद्धा अशा बुवा बाबांना, पाखंड्यांना, ढोंगींना, जिथं महिलांचं हे होतं डॅश डॅश, अशा लोकांना तुम्ही संरक्षण देता, स्टेज देता, पुरस्कार देता. आताच मोहन भागवत यांनी गोविंदगिरीला पुरस्कार दिला. कशाबद्दल? छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी. सोशल मीडियावर लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस यांचे जातभाई 24 तास छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करत आहेत. कशासाठी? स्वजातीच्या रामदासाचं उदात्तीकरण करण्यासाठी. इतिहासामध्ये एवढ्या खोट्या कथा तयार केल्या, बदनामी केली, महिलांची बदनामी केली, महामानवांची बदनामी केली, संतांची बदनामी केली आणि विषमतेचं एक मोठं विषारी झाड या देशामध्ये निर्माण केलं. आणि त्यामुळे समतेचं झाड
तुम्ही वाढूच दिलं नाही. कारण सिस्टम तुमच्या ताब्यामध्ये आहे, व्यवस्था तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि तुम्ही या सिस्टमचा चांगला फायदा करायचा सोडून विषमतेचं झाड जोपासण्याचं काम तुम्ही केलं, आसाराम बापू जोपासण्याचं काम तुम्ही केलं, धीरेंद्र शास्त्रीला जोपासण्याचं काम तुम्ही केलं, अशोक खरातला जोपासण्याचं काम तुम्ही केलं. याचा हा परिपाक आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांना याचा कसलाही फरक पडणार नाही. कारण ते निगरगट्ट आहेत, ते मनूचे लेकरं आहेत. मनूचा एक आजच्या काळामध्ये जिता जागतं उदाहरण काय असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. आधुनिक मनू म्हटलं तरी हरकत नाही. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.